6 ते 24 महिन्यांची लेकरासाठी खाद्य अनाज यावर स्पोकन ट्युटोरियलमध्ये आपला स्वागत है. ह्या ट्युटोरियलमध्ये आपण घरगुती पौष्टिक खाद्य अनाजाबाबत शिकणार आहात. आपण त्याचा माप, प्रकार अन्न घडी घडी यावर बाता करणार आहात. 6 महिन्याची लेकराची खाद्य अनाजासहित सुरुवात करजे. ध्यानात धरा, लेकराला 6 महिना पुरं होल्यावर खाद्य अनाज दिवायला सुरुवात करेल होणार. लेकराचा पहिला खाना म्हणजे एकच वस्तुकण बनायला घट्ट काढा नाही तर पतला रस पाहिजे. या खानामध्ये टाकली जाणारी वस्तूची काही उदाहरणं देखून कोंब येईल, शिजाडेल अन घट्ट काढा बनायला. सगळं हरभरं जसं काबरी फुटाणं पण वापरू शकत्यान. कोंब येईल, शिजाडेल अन घट्ट काढा बनायला नागलीसारखा अनाज बी निवडू शकत्यान. भिजाडेल, शिजाडेल अन घट्ट काढा बनायला हऱ्या हरभऱ्यांसारखी डाळीचा बी वापर करू शकत्यान. मांसाहारी पदार्थासारखं शिजाडेल अन घट्ट काढा बनायला अंड्या, मुर्ग्या, मच्छ्या बी वापरू शकत्यान. घट्ट लगदा बनावासाठी त्यांपैकी एक निवडा. अडी कोंब येईल, शिजाडेल अन घट्ट काढा बनायला राजमा पहिला पदार्थ म्हणीकन निवडला ह. गरज पडली तर काढा बनावासाठी पदार्थात थोडा बचा दूध टाका. बचा दूध नाही राहिला तर फक्त उकाळेल पाणी थंडा करीकन वापरवाचा. घट्ट काढा आणि लगदाची एकसारखीपणा गैरा महत्वाचा ह. चमचा तिरपा करीकन बी काढा चमचावरच आरामात राहीन इतका तो पुरा पाहिजे. पहिली दिन लेकराची पहिली खाण्यासाठी पहिली पदार्थाचा 1 चमचा दिवा. त्याच दिन दुसरी खाण्यासाठी पहिली अनाजाचा 2 चमचा द्या. पहिली दिन ह्या 2 खानांसोबत लेकराला पुरीन इतका बचा दूध पिजाडा. कृपया ध्यानात धरा की ह्या ट्युटोरियलमध्ये वापरेल चमचात किमान 15 ग्रॅम अनाज मावेल होणार. दुसरी दिन प्रत्येक खानामध्ये त्याच पदार्थाचं 2 चम्मच खाऊ घाला. त्या दिन बची दुधासोबत अशीच प्रकारचा 2 दाव खाना द्या. तिसरी दिन प्रत्येक खानात त्याच पदार्थाचं 3 चमच खाऊ घाला. त्या दिन बची दुधासंग अशी प्रकारचा 2 बख खाना द्या. चौथा दिन म्हणजे दुसरा नवीन पदार्थ देवाल सुरू करवाचा दिन. कोणती बी खाद्य गटातून एक नवीन पौष्टिक घट्टसर खावाचा पदार्थ निवडा. त्याच मालिकेची दुसरी ट्युटोरियलमध्ये खाद्य गटाचा स्पष्टीकरण देण्यात आला ह. अडी कोंब येईल, शिजाडेल अन घट्ट काढा करेल नागली दुसरा पदार्थ म्हणीकन निवडला ह. बचा दूध नाही तर उभायला थंड करेल पाणी वापरीकन ह्या पदार्थाचा घट्ट लगदा बनावा. प्रत्येक खानाची सुरुवात दुसरी अनाजाची लगदाची 1 चमचाकन करवा. ही पहिली अनाज लगदाची 3 चमचांसंग द्या. प्रत्येक खानात एकूण 4 चम्मच अनाजाचा लगदा देणं गरजेचा ह. चौथा दिन बची दुधासोबत असा 2 बख खाना द्या. पाचवी दिन प्रत्येक जेवणात दुसरी काळाचा प्रमाण 2 चम्मच करा. प्रत्येक जेवणात पहिली अनाजाचा 2 चमचा संग द्या. बची दुधासोबत पाचवी दिन असा 2 बख जेवण द्या. 6वी दिन प्रत्येक जेवणात दुसरी काळाचा प्रमाण 3 चम्मच करा. प्रत्येक जेवणात पहिली अनाजाचा काळा 1 चमचा संग द्या. 6वी दिन बची दुधासंग असा 2 बख जेवण द्या. 7वी दिन तिसरी नवीन पौष्टिक घट्ट अनाजाचा काढा देणं सुरू करा. या चित्रात तिसरी नवीन अनाजाचा काढा बनवासाठी अंडा निवडला ह. प्रत्येक जेवणाची सुरुवात
तिसरी अनाजाची काढाची 1 चमचानं करा. ही पहिल्या आणि दुसऱ्या अनाजाची काढाची 3 चमचांसंग द्या. प्रत्येक जेवणात एकूण 4 चम्मच अनाजाचा काढा देणं आवश्यक आहे. 7वी दिन ब ची दुधासोबत अशी प्रकारचा 2 बख जेवण द्या. धीरे धीरे प्रत्येक जेवणात तिसरी अनाजाचा काढाचा प्रमाण 3 चमच्यांपर्यंत वाढवायचा. ही नेहमीच पहिलं देल सबन काढांसोबत संग द्या. प्रत्येक जेवणात एकूण 4 चम्मच अनाजाचा काढा भरवा. 6 महिन्यांची बाळाल देहातून बची दुधासंग अशी प्रकारचा 2 बख जेवण द्या. त्याचप्रमाणे 10वी दिन चौथा नवीन पोषक घट्ट अनाजाचा काढा द्या. या चित्रात चौथी नवीन अनाजाचा काढा तयार करण्यासाठी मासा वापरला आहे. त्यानंतर 13वी दिन 5वा नवीन पदार्थ द्या. दर चौथी दिन नवीन पदार्थाची भर घालत राहा. सबन खाद्य गटाकडून विविध प्रकारचा पदार्थ बाळ खात नाही तर लोक सुरू धरा. नवीन तृणधान्य अन कडधान्य देवास सुरुवात केल्यावर नेहमीच ती बाळाची जेवणात देत राहा. वयाची 6 महिन्यांनंतर अशी प्रकारचा मिश्रण शक्य तितकी लवकर द्या. ती बाळाल सबन प्रथिनं देशेन. अन्नातील पोषक द्रव्यांचं शोषण वाढवणारं विविध तंत्र वापरा. उदाहरणार्थ जसा भुजना, भिजवणा, कोंब आनेल, आंबवणा आणि शिजाडणा. त्याच मालिकाची इतर ट्युटोरियलमध्ये ह्या पद्धतीची विस्तृतपणे चर्चा केली आहे. स्वच्छपणे तयार करेल ताजा शिजाडेल घरगुती अन्न बाळासाठी सर्वोत्कृष्ट आहे. जर बाळाचा अनाज साठवायचा असेल तर कृपया शिफारस करेल सुरक्षा मार्गदर्शक तत्वांचं अनुसरण करा. दुसरीच ट्युटोरियलमध्ये बाळाची अन्नाची सुरक्षित तयारी आणि साठा याचा स्पष्टीकरण केला आहे. त्याच ट्युटोरियलमध्ये बाळाचा अनाज सुरक्षितपणे वाढणं ह्याविषयी देखील चर्चा आहे. कृपया अधिक माहितीसाठी आमची संकेतस्थळाला भेट द्या. आता 7 महिन्यांची बाळाला पूरक आहार देण्याविषयी चर्चा करू. या वयात प्रत्येक जेवणात धीरे धीरे अनाजाचा प्रमाण अर्धी कपापर्यंत वाढवा. दररोज बची दुधासंग 3 बख जेवण द्या. कृपया ध्यानात घ्या की ह्या ट्युटोरियलमध्ये वापरेल कपाची क्षमता 200 मिली आहे. ह्या वयात पदार्थाची सुसंगतता बदलली पाहिजे. 7 महिन्याची बाळाल देल आहार कुस्करेल किंवा गुठळ्या असेल होणार. अशी पदार्थांचा उदाहरण म्हणजे फणसाची गऱ्यांची लापशी. जेव्हा बाळ 8 महिन्यांचा होईल तेव्हा जेवणाची संख्या दररोज 4 पर्यंत वाढवा. प्रत्येक जेवणात अर्धा कप अनाज देणं सुरू धरा. स्तनपान सुरू धरा. ह्या वयात बाळाला अनाजाची घट्ट पेस्ट अन काढा देणं थांबवा. मऊ कुस्करेल पौष्टिक आहार देणं सुरू करा. अशी पदार्थाचं उदाहरण म्हणजे कोंब येल अन शिजाडेल चणं. जेव्हा बाळ 9 ते 11 महिन्यांचं होईल तेव्हा त्याला मऊ बोटानं पकडीकन खाता येईन असं पदार्थ देणं सुरू करा. बोटानं पकडीकन खाता येशेन असा पदार्थ म्हणजे थेट हाताकन खावाचं पदार्थ, उकडेल अंडा अन शिजाडेल भाज्यांचं तुकडं अशा पदार्थांची उदाहरणं होती. या वयात जेवणाची संख्या दररोज 5 पर्यंत वाढवा. प्रत्येक जेवणात अर्धा कप अन्न देणं सुरू धरा. स्तनपान सुरू धरा. 12 महिने पूर्ण होल्यावर बाळ परिवारातील जेवणातील काही भाग खावास सुरुवात करू शकतो. या वयात प्रत्येक जेवणात अनाजाची 1 कप मात्रा वाढवा. बची दुधासंग
देहातून 5 वखत जेवण देणं सुरू धरा. 3 मुख्य जेवण आणि 2 हलकं फुलकं पदार्थ म्हणिकन देहातून 5 वखत जेवण बी दिला जाऊ शकतो. हलकी फुलकी पदार्थासाठी 1 कप पौष्टिक आहार देवाचा. फळ, दही, शिजाडेल पनीर आणि शिजाडेल भाज्या ही हलक्या फुलक्या पदार्थांची उदाहरणं होती. शिजाडताना या हलक्या फुलक्या पदार्थांमध्ये पौष्टिक मेवा, बियाणं आणि पानांची पावडर घाला. पौष्टिक पावडरची पाककृतीबद्दल त्याच मालिकेची दुसरी ट्युटोरियलमध्ये चर्चा केली ह. ध्यानात धरा, कमीत कमी 2 वर्षांपर्यंत चा दूध पाजत राहा. तसाच बाळासाठी तयार करेल अनाजात लोण घालू नका. बाळ 2 वर्षाचा होईपर्यंत बाळाला कोणतीच प्रकारची साखर देवाची नाही. त्या प्रकारात गूळ, मध आणि फळांचा रस समाविष्ट ह. तसाच चहा, कॉफी, बंद पाकिटातील पदार्थ आणि पेय आणि बाहेरील कोणताही पदार्थ देवाचा नाही. बाळाच्या वयानुसार ही विशिष्ट पूरक आहार मार्गदर्शक तत्व होती. सबन वयोगटातील पोरांसाठी अजून बरंच महत्त्वाचा आहार मार्गदर्शक तत्व होती. त्याच मालिकेतल्या दुसरी ट्युटोरियलमध्ये त्याची सविस्तर चर्चा ह. यासह आपण ट्युटोरियलची समाप्तीकडे आले आहात. ही स्क्रिप्ट शबाना तडवी यांना अनुवाद केला असून त्यांनाच आवाज दिला ह. सहभागासाठी धन्यवाद.